नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण नवीन पाहुण्यांना निमंत्रित करत असतो. आपण महाराष्ट्रामध्ये एक चळवळ पाहतोय. अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. जगभरामध्ये शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी ज्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्याचं ज्ञान या चळवळीच्या माध्यमातून दिलं जातं. अजय सिंह सावंत आणि त्यांचे सगळे सहकारी ही चळवळ चालवतात. त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत 20,000 तरुण परदेशात नोकरीसाठी गेलेत आणि 10-12 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी हे परदेशात शिक्षणासाठी गेले. आजचे आपले पाहुणे आहेत ते फार खास आहेत. डॉक्टर संदीप पाटील. डॉक्टर संदीप पाटील हे डायरेक्टर आहेत RTWH या युनिव्हर्सिटीचे. एक युनिव्हर्सिटी आहे. या ठिकाणी ते शिक्षणासाठी गेले जर्मनीला. त्याच्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम केलं आणि आता गेली 2-3 वर्षे ते भारतामध्ये जर्मनीतल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्या युनिव्हर्सिटीची माहिती देतात. मग विजा असेल, पासपोर्ट असेल आणि तिथली एकूण जी सामाजिक परिस्थिती आहे, तिथलं जे ज्ञान विद्यार्थ्यांना हवं ते त्यांना देतात, मार्गदर्शन करतात. तर प्रथम आपण स्वागत करूया डॉक्टर संदीप पाटील यांचं. नमस्कार सर. माझा सर्वांना नमस्कार. आणि सर, हे जे सामाजिक कार्य चालू केलं ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्याचं मला कौतुक आणि अभिमान आहे आणि या गोष्टीसाठी तुम्ही मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही जर्मनीमध्ये कसं स्वागत करता? गुटन टाग म्हणजे हॅव अ नाईस डे किंवा गुड डे. ओके. तर गुटन टाग सगळ्यांना. खरं तर जर्मनी म्हटलं तर फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर अशा प्रकारच्या चर्चेला वाव मिळतो. पण जर्मनी हा एक समृद्ध देश आहे. रोम राज्याला लागून असलेला जेमेन नावाचा एक किंगडम होतं म्हणा. अनेक स्थित्यंतर झालेले आहेत. अनेक लोकांनी जर्मनीवर राज्य केलं. अनेक लोकांनी त्या ठिकाणी राजवट स्थापन केली. हे स्थित्यंतर जवळपास 19व्या शतकापर्यंत चालूच होती. पण नंतर त्याचं फॉर्मेशन जे आहे त्याला आपण जर्मन देश नावाने ओळखतो. एका बाजूला स्वित्झर्लंड आहे, एका बाजूला नेदरलँड आहे, एका बाजूला फ्रान्स आहे आणि त्याच्यामध्ये हा एक जर्मन देश आहे. जर्मनला असं मानण्यात येतं की ते युरोप खंडाचं हृदय आहे आणि अनेक कारणाने ते महत्त्वाचं आहे. जर्मनीचा इतिहास मी फार सांगणार नाही, परंतु 1923ला ग्रेट डिप्रेशन, फायनान्शियल क्रायसिस जर्मनीमध्ये आल्या होत्या आणि 1929पर्यंत अत्यंत विदारक परिस्थिती झाली होती. प्रचंड गरिबी, दरिद्री, बेरोजगारी. पैसा ही जी गोष्ट आहे, आपण ज्याला नोटा म्हणतो, ते जाळून लोक चहा कॉफी बनवत होते कारण त्या नोटांना किंमतच राहिली नव्हती. अत्यंत वाईट स्थितीमध्ये जर्मनी गेली होती. त्याला ग्रेट डिप्रेशन म्हटलं गेलं. आणि अशा देशाला आता त्यातनं बाहेर काढण्यासाठी काही नवीन नेतृत्व, काही लोक पुढे आले आणि खऱ्या अर्थाने आज जगाची 3री इकॉनॉमी जर्मनी झालेली आहे. आणि हा सगळं जे स्थित्यंतर आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जर्मनीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आणि डॉक्टर संदीप पाटलांनी इतका उत्तम व्यक्ती आपल्याला असूच शकत नाही, कारण ते स्वतः शिक्षणासाठी पहिल्यांदा जर्मनीला गेले, प्रोफेसर म्हणून काम केलं आणि एकूणच जर्मनीमध्ये ते फिरलेत, सायकलनी प्रवास केलेला आहे. तर जर्मनी या देशाबाबत समजून घेत असताना प्रथम आपण संदीप पाटील यांचा जीवन प्रवास समजून घेऊ. संदीपजी, तुमचं गाव कुठलं, मुख्यतः तुमचं शिक्षण कसं झालं आणि मग तुमचा जर्मनीपर्यंतचा प्रवास हा आम्हाला समजून घ्यायचा आहे. तर मग तुमचं गाव कुठलं? माझं गाव सर मुदाळ. हे कोल्हापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर येतं. हा बुदरगड तालुका येतो. आणि पण तिट्टा म्हणून आहे, मुदाळ तिट्टा. तर तो राधानगरी, कागल आणि बुदरगड यांच्या तिकटीवरती आहे, त्यामुळे मुदाळ तिट्टा असं म्हणतात. मुदाळ तिट्टा. ओके. मी माझं 7वीपर्यंतचं एज्युकेशन आहे ते मराठी शाळेत झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये. बरं. पहिल्यांदा सर मला अपॉर्च्युनिटी मिळाली ज्यावेळी मी 7वीत स्कॉलरशिपला आलो. पहिलीपासून मी सर पहिला, दुसरा असा नंबरमध्ये यायचो, पण ज्यावेळी 7वीत स्कॉलरशिपला आलो जिल्ह्यामध्ये त्यावेळी मला कॉन्फिडन्सची वेगळी लेवल जाणवली. त्याच्यानंतर सर मी 7वीपासून 8वीपासून मी पबा शाळेमध्ये प्रशांत बाळाजी पाटील
विद्यालय म्हणून आहे, तिथं मी माझं हायस्कूल केलं. सर 8वी-9वीचा जो प्रवास होता माझा, तो सर इतका चांगला होता की मी पहिल्यांदा प्रावीण्य, प्रज्ञा. सर जिल्ह्यामध्ये पहिले 7 विद्यार्थी होते ज्यांना गणित प्रज्ञाशोध परीक्षा मिळाली. अच्छा. त्याच्यामध्ये सर मी होतो. त्याच्यामुळे मला सर बऱ्याचशा गोष्टी म्हणा किंवा माझे जे टीचर्स होते त्यांच्यामुळे खूप चांगला एक कॉन्फिडन्स लेवल बिल्ड झाली होती. असं करता करता सर 10वी पास झालो. 10वीला सर मला चांगले मार्क्स पडले. सर आपल्याकडे एक ठरलेली गोष्ट आहे, चांगले मार्क्स पडले 10वीला की सायन्सला जायचं. आता सर करिअर काउन्सिलिंग, बरेचसे एव्हेन्यूज ओपन आहेत की हे करू शकतो, ते करू शकतो. पण त्यावेळी सर आपल्यावेळी काय नव्हतं. फक्त चांगले मार्क्स पडलं सायन्स, कमी मार्क्स पडलं कॉमर्स, त्याच्यापेक्षा कमी मार्क पडलं तर आर्ट्सला जावा. त्यामुळे सर माझा असा सायन्सला प्रवास झाला. पण सर आत्तापर्यंत आमच्या गावची जरा थोडीफार हिस्ट्री वेगळी होती की ज्यावेळी मुलगा सायन्सला जातो ना, तर 10वीपर्यंतचे जे चांगले मार्क्स पडले असते ते एकदम ड्रॉप व्हायचे. अच्छा. कारण सर मराठी माध्यमातून केल्यानंतर 10वीपर्यंतची परीक्षा इंग्लिशची कशी दिली, भूकंपट्टी किती केली हे आम्हाला माहिती आहे सर. त्याच्यामुळे ज्यावेळी 11-12वी सायन्स चालू होतं, जेव्हा सगळं इंग्लिशमध्ये यायला लागतं त्यावेळी आपल्या मनावरती इतकं दडपण येतं की मी हे करू की नाही असं जाणवायला लागतं. मला आठवतं सर की क्वांटम फिजिक्सचा आमचा पहिला चॅप्टर होता. न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन अँड प्रोटॉन्स आर देअर, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट. आणि हे सर क्वांटमची थिअरी आहे. थिअरी समजली सर, पण व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, फोटॉन्स, न्यूक्लियस काय, ह्याची सर स्पेलिंगपासूनची सर आमची गोची होती. पण सर जिद्द होती, काहीतरी वेगळं करायचं होतं. कारण माझे आईवडील शेती करतात, म्हणजे अजून पण करतातच, आणि भाऊ पण शेती करतो. घरची जेमतेम परिस्थिती, जवळजवळ 17 गुंठ जमीन सर, म्हणजे अर्धा एकर पण नाही, 17 गुंठे जमीन. 17 गुंठ जमीन. त्याच्यामुळे लोकांची शेती करायला लागायची. त्याचं ज्यावेळी मी बघतोय पिक्चर मागो, त्यावेळी मग ती जिद्द येते की नाही, आपल्यालाही जर का परिस्थिती बदलायची असेल, फक्त आणि फक्त शिक्षण हा एक वे आहे, त्याच्या पलीकडे कुठलाही वे नाही आहे, हे मला कळून चुकलं होतं. त्याच्यामुळं 11-12चा सर अभ्यास इतका झपाटून केला की मी केंद्रात पहिला आलो 12वीला. मला आठवते सर मी PCMला म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सला 92% काढले. अरे वा. पण मराठीला सर 58% पडले. अच्छा. म्हणजे आपण वेगळी जेव्हा जिद्दीनं काम करतो त्यावेळी आपल्याला खूप चांगल्या देव पण सपोर्ट करतो, तसं प्रकार झाला सर. मला PCMला चांगले मार्क्स पडले. त्याच्यानंतर सर प्रश्न होता की आता पुढे काय करायचं. मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं, चांगले म्हणजे त्यांचं असं काही वाईट मत नव्हतं की D.Ed कर. D.Ed केलं सर, चांगली नोकरी मिळते, लगेच शिक्षक झालो, सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, उत्तम. पण सर मला असं वाटत होतं की मी BSc करेन, पण D.Ed नाही करणार. D.Edमध्ये वाईट काही नव्हतं, पण मला सर चाकोरीतलं नको वाटत होतं. त्याच्यामुळं मग सर बऱ्याच जणांनी मदत केली किंवा घरच्यांनी आईवडिलांनी खूप कष्टाने सांगितलं की ठीक आहे तू इंजिनिअरिंग कर. मग त्यामुळे सर मी BE मेकॅनिकल केलं तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून, वारणानगरमधून. आणि ज्यावेळी जशी माझी म्हणजे पहिल्या टॉपमध्ये 5मध्ये मी ऑलवेज असायचो. कारण कधी पण ज्यावेळेस डिप्रेशन यायचं किंवा काहीतरी गोष्ट वर्कआउट नाही होत आहे किंवा हे डिफिकल्ट आहे, त्यावेळी सर ज्यावेळी आपलं हिस्ट्री बघतो ना, आपण तो स्ट्रगल बघतो ना, म्हणजे सर छोटी एक्झाम्पल आहेत पण खूप म्हणजे ती कष्टातली आहेत ना ती. कारण पण ते असं काही वेगळं असं मी काय केलं असं मला वाटत नाही. कारण त्यावेळेचा काळच तसा होता की माझ्यावेळी मी मित्र बघायचो ना, सिमिलर पॅटर्नमधून आलेले किंवा सिमिलर परिस्थितीतनं आल्यामुळे, त्यामुळे मी काय वेगळं नाही केलं. पण त्यावेळी ज्यावेळी जाणीव व्हायची ना सर, त्यामुळे कष्ट करायला आणखीन परत जो मिळायचा. असं करता सर इंजिनिअरिंग कंप्लीट होत आलं. आपलं ठरलं होतं जॉब करायचा, घरची परिस्थिती सुधारायची. त्याच्यामुळं हायर एज्युकेशन करा, मास्टर्स करा, हा काय प्रश्नच नव्हता, नो गो. त्यामुळं काय झालं सर की ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट होत आलं त्यावेळी कॅम्पस सिलेक्शन झालं. मुंबईची कंपनी होती फ्लॅट प्रोडक्ट. कॅम्पस सिलेक्शन झालं म्हटल्यानंतर सगळं सॉल्व्ह झालं. 6-7 महिने झाले सर. त्याच्यानंतर कॅम्पसमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मग 7 महिने जॉब केला मुंबईत. त्याच्यानंतर मग पुण्यात आलो टाटा टेक्निकल सेंटर सर. ओके. हिंजवडी फेज 2 आहे कंपनी. तिथं सर जॉब चालू झाला. एव्हरीथिंग वॉज गोईंग स्मूथली. कारण काय होतं, चांगली सॅलरी होती, सगळं काही चांगलं होतं. पण सर ते कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटत होतं. म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की मी थोडासा असमाधानी माणूस आहे. म्हणजे सगळं चांगलं चालू झालं ना, मला असं वाटतं की मग सगळंच चांगलं झालं काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर तीच एक सर होतं की, आणि दुसरं एक म्हणजे सर आमचे जे सिनियर होते ना सर, ते वेगवेगळ्या कंट्रीतून मास्टर्स करून आले होते.
हे सर फक्त मास्टर्स बाहेरून करून आले होते म्हणून कौतुक नव्हतं सर, ते की आम्ही एक एक 2-2 दिवस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, ते यायचे 2 मिनिटात सांगायचे की हेच तुम्ही करून बघा, सोल्युशन मिळेल तुम्हाला. ओके. आणि सर ते जे प्रचंड नॉलेज होतं ना, ते ॲडव्हान्स फील्डमधून आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कोर्सेसमधून मिळतं. बरं. आणि त्यावेळी फर्स्ट टाईम मला स्ट्राईक झालं की हो, आपल्याला पण हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे. बरं. मग ते कुठं घ्यायचं, कुठल्या टॉपिकमध्ये घ्यायचं, कुठल्या एरियामध्ये घ्यायचं, ज्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये इंडियामध्ये कोर्सेस कमी होते सर. अच्छा. तो काळ होता सर 2008चा, बरं. ज्यावेळी मी ऑलमोस्ट डिसाईड केलं की माझा हायर एज्युकेशनला जायला पाहिजे. आणि जर्मनीसाठी सर मला तो कोर्स मिळाला. जर्मनीला स्टुटगार्ट युनिव्हर्सिटीमध्येच कोर्स मिळाला. बरं. ऑफकोर्स ॲज अ इंडियन आणि 2-3 कोर्सेस बघून ठेवले जर्मनीमधले. जर्मनी का चूज केलं सर? कारण तिथं एज्युकेशन तरी फ्री आहे, ऑलमोस्ट फ्री आहे, म्हणजे त्यावेळी होतं. अच्छा. आता थोडंफार चेंजेस झालेत, ट्युशन फी वगैरे चालू झालेत, ओके. पण ते एवढे एक्सपेन्सिव्ह नाहीत सर. कुठली युनिव्हर्सिटी होती ती? युनिव्हर्सिटी ऑफ स्टुटगार्ट होती सर, बरं. जिथं मी अप्लाय केलं. आणि सर अप्लाय केलं, ॲडमिशन मिळालं, त्याच्यानंतर घरी सांगितलं अच्छा. की मला ॲडमिशन मिळालं, मला जर्मनीला जायचं आहे. बरं. कसं तरी रिलेटिव्ज आणि ह्यांच्यामधून सर एज्युकेशनची एक्सपेंडिचर होतं BE पर्यंतचं 2006पर्यंत, ते कसं तरी फेडलं होतं. आणि त्याच्यानंतर आलं की जर्मनीला जायचं म्हणतं. बरं. म्हणजे सर आमचं जे घर होतं अगदी छोटं आहे, त्याची वरची भिंत पण पडली होती. मग आता त्याच्यावरती एज्युकेशन लोन कोण देणार, मॉर्गेज कुठली प्रॉपर्टी करणार. बरं. आणि त्यावेळी सर मी 12 लाखाचं लोन काढलं होतं अच्छा. 2008ला. त्यामुळे सर अमाऊंट तरी खूप मोठी होती. आणि 2008चं तुम्हाला इकॉनॉमिक क्रायसिस माहितीच असते, जागतिकच मंदी होती. जागतिक मंदी होती. फेडरल बँक जी होती अमेरिकेची तीच अडचणीत आली होती. हो. आणि त्यामुळे जागतिक मंदी जवळपास आपल्याकडं 7, 8, 9 मध्ये होती. बरोबर आहे. 8 मध्ये आपण प्रचंड मंदीच्या काळामध्ये होतो. त्यावेळी सर मी टाटा टेक्निकल सरचा जॉब सोडला अरे बापरे. आणि 12 लाखाचं लोन काढलं आणि माझ्या हायर एज्युकेशनसाठी स्टुटगार्टला गेलो. सुरुवातीला सर मला कुठल्या बँकेने लोन दिलं तुम्हाला? बँक ऑफ महाराष्ट्र. अरे आणि वा. मला सर काही गोष्टी म्हणजे इतक्या जाणवल्या, दुनियादारी म्हणतात ना तो सर प्रकार जाणवला. म्हणजे जे आमचे मॅनेजर होते, मला नाव घ्यायला आवडेल, कुलकर्णी म्हणून होते, त्यांनी सर इतकी चांगली मदत केली. त्यांनी एक चहा पण घेतला नाही. वेअरॅज ज्यावेळी मॉर्गेज करायला प्रॉपर्टी गेलो त्यावेळी 1%, 2% असं सर ह्याप्रमाणे पैसे द्यावे लागले. म्हणजे ही आपली सिस्टम आहे, यू कॅनॉट एस्केप इट, पण यू आर पार्ट ऑफ इट. पण एज्युकेशन लोन घेतलं तुम्ही, घेतलं. किती टक्के त्याला व्याज लावलेले, इंटरेस्ट रेट काय? सर त्यावेळी मी तुम्हाला त्याचा प्रसंग सांगेन. ज्यावेळी मी स्टुटगार्टवरनं ज्यावेळी ह्याला परत आलो इंडियाला, एज्युकेशन लोन नीड करायचा म्हणून, त्यावेळी मला 12% सर लोन बापरे. इंटरेस्ट रेट होता. आणि तो इंटरेस्ट रेट कंपाऊंडिंग टाईपमध्ये होता. मी त्यांना विचारलं सर तुम्ही कारला लोन किती देताय? तर 8%, 9%. होम लोन 7.5% देत आहेत, कारला 8-9% देतात. आणि ज्यातनं शिक्षणातनं एक चांगला समृद्ध नागरिक घडणार आहे, ज्याच्यातनं या देशाचं भविष्य घडणार आहे, त्याला मात्र 12% आणि तेही कंपाऊंडिंग रेटने. कंपाऊंडिंग रेटने. आणि सर म्हणजे हे दुर्दैव आहे म्हणता येईल की आपण एज्युकेशन बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे सर आपल्याकडे. पण फॉर्च्युनेट मी इतका चांगला आहे सर की इतकी चांगली माणसं मला भेटत गेलीत की माझ्यासाठी बऱ्याच जणांनी प्रॉपर्टी मॉर्गेज केली, एज्युकेशन लोन केलं, मी गेलो. पण सर मला इनिशियली एन्झायटी होती की आता असं मला स्वप्न पडायचेत की मी आजारी पडलो आहे, मास्टर्स नाही झालं आहे, जॉब सोडला आहे, 12 लाखाचं लोन घेऊन मी इंडियात चाललो आहे. तर ते असं सर एन्झायटी होती. कारण एक तर म्हणजे असतं इकॉनॉमिकल सॅटिस्फॅक्शन जे माइंडला पाहिजे असतं, इट्स सपोज टू बी देअर, आणि ते ओव्हर द टाईम पिरियड येतं. पण मग सुरुवातीला सर मी पहिल्याच महिन्यात माझे प्रोफेसर ब्रँड मार्कट म्हणून, त्यांचं नाव मला घ्यायला आवडेल, तर त्यांच्याकडे मी गेलो आणि सांगितलं की माझं अशी सिच्युएशन आहे फायनान्शियली, सर तुम्ही मला पार्ट टाईम जॉब द्या. पार्ट टाईम जॉब म्हणजे काय, ती जी रिसर्च करतात त्याच्यामध्ये थोडीफार हेल्प, त्याच्यातून मला सर 500 युरो मिळतील. त्यावेळी सर 800 युरो अंदाजे खर्च यायचा महिन्याचा. त्यातलं 500 युरो मिळालं तर मला 300 युरोच घ्यायला लागतील बँकेतून. हे सिम्पल कॅल्क्युलेशन होतं. मी गेलो प्रोफेसरकडे, प्रोफेसरने सांगितलं की ठीक आहे, हा घे प्रॉब्लेम, 15 दिवसात ये सॉल्व करून. तिसऱ्या दिवशी सर मी त्यांच्या डोरवरती. व्हेरी नाईस. हां सर सॉल्व केलं आहे, मला तुम्हाला डिस्कस करायला आवडेल. त्यानं त्या महिन्यापासून सर जॉब दिला. म्हणजे मला आठवतं आहे ऑक्टोबर 2008 सर आजपर्यंत मी त्यांच्यावर काम करतो आहे. अरे वा. मी म्हणजे माझं मास्टर स्टुडंट होतो त्यावेळी, ते लेक्चरर होते, ते परत RWTच्या आखन युनिव्हर्सिटीला गेले, ते डायरेक्टर, रेक्टर, डेलिगेट्स, त्याच्यानंतर भरपूर मोठ्या पोझिशन सर त्यांनी आता पोझिशनवरती आहेत. आणि मी
माझं मास्टर्स PhD पोस्ट डॉक्टरेट ग्रुप लीडर आणि आता डायरेक्टर ऑफ इंडिया ऑफिस. अरे वा. तर हा प्रवास सर आम्ही त्यांच्याबरोबर केला. म्हणजे एक जर्मन प्रोफेसर मला इतका सपोर्ट करतायत की इतके जवळजवळ 18 वर्षाचा सर प्रवास आम्ही दोघांनी एकत्र केला. पण एक मेंटॉर आयुष्यामध्ये गरजेचा असतो. मी गरजेचा नेहमी असतो. सांगत असतो की योग्य वेळी योग्य माणूस जर भेटला तर आयुष्य सुकर होत राहतं. नाहीतर आपण चुकत बरोबर होतो, पण काळ, वेळ आणि आर्थिक नुकसान प्रचंड होतं. तुम्ही नशिबाने तुम्हाला एक चांगला मेंटॉर जर्मनीमध्ये मिळाला. सर जर्मनीमध्ये मेंटर तेच असे नाहीत, अशी इतकी लोक चांगली भेटत गेली तर प्रत्येक वेळी मला गायडन्स मिळत गेला सर. अच्छा. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी दुसरा पार्ट टाईम जॉब चालला गेला सेकंड सेमिस्टरपर्यंत. ते ज्या मुलं ऐकतायत की जर्मनीसाठी जायचं आहे तर पार्ट टाईम जॉब ही इतकी चांगली कन्सेप्ट आहे आणि जे आपल्या देशामध्ये अनफॉर्च्युनेटली नाही सर. काय असतो तो पार्ट टाइम जॉब? पार्ट टाईम जॉब म्हणजे आता फॉर एक्झाम्पल BMWने एक प्रोग्राम दिला आहे, एक प्रोजेक्ट दिला आहे तुम्हाला एका इन्स्टिट्यूटला की मला इंजिनवरती हे असं काम पाहिजे. तर त्या प्रोजेक्टची XYZ एक कॉस्ट आहे. फॉर एक्झाम्पल समजा की 50,000 युरो आहेत कॉस्ट आहे. आता त्यासाठी लागणारे जे पॅरामीटर स्टडी आहेत किंवा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, डॉक्युमेंट्स करणं आहे, या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मास्टरचे स्टुडंट यूज केले जातात. अच्छा. किंवा त्यांना एक पार्ट टाईम जॉब दिला जातो जेणेकरून त्यांना एक थोडा इन्कम मिळतो आणि ॲज वेल आज त्यांना त्या लाईव्ह प्रोजेक्टवरती आपलं रिसर्च काम करायला मिळतं. एक्सपिरियन्स मिळतो त्यांना. एक्सपिरियन्स मिळतो सर बरं. चांगला. आणि तो करायला तिथे मिळाला. आणि एकच नाही सर, दोन पार्ट टाईम जॉब केले. अच्छा. मला कधी कधी टाईम मिळायचा नाही, पण तरीसुद्धा सर ते 2 पार्ट टाईम जॉब केले. त्यामुळे जे कोण मुलं जर्मनीसाठी प्लॅन करत असतील तर त्यांनी गेल्यानंतर 1-2 महिन्यानंतर, कारण आता सिच्युएशन तशी नाही जशी मी ज्या सिच्युएशनमध्ये गेलो, 2-3 महिन्यामध्ये तुम्ही इनिशियल टाईम पिरियड घ्या. गेट यूज टू द सिस्टम. डो नॉट ट्राय टू ट्रिक द सिस्टम. माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे सर. त्यांनी सांगितलं की 5 + 3 = 8, 5 + 3 = 8, 4 + 4 = 8. त्यांना जरा झेपत नाही सर. सिस्टममध्ये जसं आहे, जशा रूल्स रेग्युलेशन आहेत जस्ट फॉलो करा. तुम्ही सिस्टमच्या ज्या हायेस्ट जे लॅडर्स आहेत तुम्ही क्विक टाईममध्ये सर पास करू शकता. त्यामुळं तुम्ही पार्ट टाईम जॉबला फोकस करा. आणि तेच मी केलं सर. 2 पार्ट टाईम जॉब केल्या. आणि ज्यावेळी 3रं सेमिस्टर संपत आलं त्यावेळी सर मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, स्कॉलरशिप मिळाली. अच्छा. व्हेरी नाईस. सर ती स्कॉलरशिप अशी होती की मला इन पर्सन इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा होता. आपलं तर ठरलं होतं सर बॅचलरला की मी इंडस्ट्रीमध्ये जाणार, सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार. तसंच इथं मला ऑपॉर्च्युनिटी आली. कारण हायर एज्युकेशन म्हणजे काय, अजून त्याच्यानंतर PhD काय मला वाटलं होतं की त्याच्यातून जॉब सॅलरी वगैरे जास्त मिळणार नाही. इंडस्ट्रीचा जॉब केला, चांगली सॅलरी मिळणार, सगळे प्रॉब्लेम सॉल्व, एज्युकेशन लोन लीन करायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी सर डोक्यात होत्या. पण ज्यावेळी सर मला ती जॉब हिची स्कॉलरशिपची जी एवढी ऑपॉर्च्युनिटी आली, मी प्रोफेसरना गेलो आणि सांगितलं की बघा मी तुमच्यावर 3 सेमिस्टर काम केलं होतं, थेरॉटिकली मी तुमच्याकडे स्कॉलरशिप करायला पाहिजे, म्हणजे तुमच्याबरोबर मी माझी मास्टर थिसिस करायला पाहिजे. पण सर मला असं वाटतं की स्कॉलरशिपची अमाऊंट जास्त आहे आणि मला एज्युकेशन लोनचं बर्डन आहे. मी हा स्कॉलरशिपला जातो. प्रोफेसरनी सांगितलं जा तू स्कॉलरशिप कर. मला सर स्मॉल कंट्री, तुम्ही सर सुद्धा बघितली ती लिechtenstein, स्मॉल कंट्री बिटवीन स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया. 28,000 लोकच राहतात तिथं. 28,435 म्हणलं चालतील, उद्या बॉर्न झालं तर 36 होतील. अशी सर स्मॉल किंगडम आहे, व्हेरी ब्युटिफुल कंट्री. आणि श्रीमंत आहे, अगदी श्रीमंत सर. सर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी जर्मन लँग्वेज सांगायचं विसरलो. अनफॉर्च्युनेटली काय झालं सर की मी ज्यावेळी जॉब करत होतो टाटा टेक्निकल सेंटर, ज्या गोष्टी आहेत म्हणजे IELTSला प्रिपेअर करणं, म्हणजे इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी किंवा डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी सर मी एक्स्ट्रा टाईममध्ये केल्या. त्यामुळे मला सर टाईमच मिळायचा नाही की जर्मन लँग्वेज काय ते करावं. म्हणजे तुम्ही जर्मनीला जासपर्यंत जर्मन लँग्वेज येतच नव्हती तुम्हाला? येतच नव्हते. आणि जर्मनीला गेल्यावर तुम्हाला काही प्रॉब्लेम समोर आले असतील ना? सर भरपूर प्रॉब्लेम. अच्छा. म्हणजे स्टार्टिंग विथ एअरपोर्ट कन्व्हर्सेशन्स. अरे. त्यामुळं मी सगळ्यांना रेकमेंड करतो की तुम्ही जर्मन लँग्वेज शिका. A1, A2 असेल किंवा B1 असेल, जेवढी ऑपॉर्च्युनिटी मिळेल 7 स्टेजेस असतात त्याच्यामध्ये, किमान 5 स्टेजेस तुम्ही शिकल्या पाहिजेत. 7 स्टेजेस असतात किंवा सर म्हणा की 6 स्टेजेस इज लाईक ऑलमोस्ट हायेस्ट. पण तुम्ही सर ॲटलिस्ट 2 जरी स्टेजेस केल्या आणि त्याच्यानंतर मास्टर डिग्री प्रोग्रामला गेला तरीसुद्धा चालेल. आणि जर्मनीमध्ये आत्ता इंग्लिश टॉट प्रोग्राम एवढे आहेत की तुम्हाला जो प्रोग्राम आणि जो टॉपिक वाटतो त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली मास्टर डिग्री प्रोग्राम अवेलेबल आहे. तुम्ही तो घ्या आणि त्याप्रमाणे करा. नाही, मला प्रेक्षकांना एक नवीन माहिती सांगायची आहे. आजपर्यंत मी असं समजत होतो की जर्मन्स लोक इंग्लिशला हेट करतात आणि हे मी वर्षानुवर्ष ऐकत आलो होतो.
परंतु आता नवीन माहिती अशी मिळते की जर्मनमध्ये इंग्लिशला रिस्पेक्ट केलं जातं. अनेक युनिव्हर्सिटीमधले कोर्सेस हे इंग्लिशमध्ये आहेत आणि इंग्लिशमध्ये शिकत असल्यामुळे भारत फार इंग्लिशला फ्रेंडली आहे. आपल्याकडं रामकृष्ण मोरेंनी महाराष्ट्रामध्ये 2003मध्ये पहिलीपासून इंग्रजी कंपल्सरी केलं. ही मोठी गोष्ट आहे. जसं तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही 10वी-12वीला गेल्यानंतर इंग्रजी अचानक तुम्हाला ज्यावेळेस स्पेलिंगचा विषय असेल किंवा समजून घेण्यासाठी इंग्रजी अडचणीच होतं. ज्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, सायन्स किंवा MBBS करायचं आहे, त्याला जर पहिल्यापासून इंग्लिश येत असेल तर त्याला ते सोपं जातं. आपण भाषेच्या मर्यादा ठेवू नये. आणि जर्मनी येत नसताना तुम्ही तिकडे गेला तर एअरपोर्टवर तर तुम्हाला ते बोर्ड्स पण वाचता येत नसतील. बाहेर गेल्यानंतर सुद्धा जिथं काही मार्गदर्शक गोष्टी असतील, काही बोर्ड लावले असतील, तेही वाचता येत. मग कसं तुम्ही सर्वाईव्ह केलं तिथं? सर तो खूप डिफिकल्ट टाइम पिरियड होता आणि काही मित्र होते त्यांच्या सोबतीने म्हणा की थोडासा इनिशियल टाइम पिरियड कसा तरी ओव्हरकम केला. पण तिथं सर आम्हाला A1 लेवल जर्मन लँग्वेज शिकायला मिळाली पहिल्यांदा. मग त्याच्यामध्ये मी बेसिक केले. पण अगेन सर तोच हा इश्यू आहे की तुमची ज्यावेळी फायनान्शियली चांगलं असतं त्यावेळी तुम्ही वेगवेगळे मार्ग न स्वतः एक ऑर्थोडॉक्स मार्ग जसं की जर्मन लँग्वेज साईड बाय साईड करणे, त्याच्यानंतर तुम्ही इतर गोष्टी एक्सप्लोअर करणं, ह्याचा मला स्कोप सर कमी मिळाला. जे की मी मुलांना परिस्थिती मिळाली कारण मला 2 पार्ट टाइम जॉब करायचे आणि ते सर 8 तास पर वीक एक जॉब असायचा. पण त्या जॉबमध्ये इंग्लिशमध्येच तुम्ही सगळं करत होता? ऑन कॅम्पस सगळ्यांना सांगायला आवडेल, ऑन कॅम्पस कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये जावा तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन मिळेल. आणि सरांनी जसं सांगितलं की एक मिथ आहे सर की तुम्हाला जर्मन येत नसेल तर जर्मनीला जाऊ नका, असं काही नाही आहे. जर का मी तुम्हाला सांगायचं झालं थोडीफार जर असं आयडिया द्यायची झाली तर आपली जी रिसर्च आर्टिकल असतात 2002च्या अगोदरपासून जी आर्टिकल मॅक्झिमम यायची ती जर्मनमध्ये यायची. पण आता 20-25 वर्ष झाली सर सगळे आर्टिकल्स ही इंग्लिशमध्ये येतात. अरे वा. कारण एक ग्लोबलायझेशन जे आहे त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे आणि इट इज व्हेरी ट्रू की इंग्लिशवर ऑप्शन नाही सर. पण जे डेली कम्युनिकेशन आहे, तुम्हाला सोसायटीमध्ये इंटिग्रेट व्हायचं आहे, भाषा म्हणून ते जर्मनीमध्ये बोलतात, किंवा कल्चरमध्ये तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला थोडंफार नेटवर्किंग इन्क्रीज करायचं आहे किंवा लॅडरवरती जर काय जास्त फास्टमध्ये तुम्हाला जायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे, तर त्या केसेसमध्ये सर हे इम्पॉर्टंट आहे की जर्मन लँग्वेज असणं. पण फॉर्च्युनेटली सर और अनफॉर्च्युनेटली मला ऑलवेज आय गॉट अ एक्सक्यूज नॉट टू लर्न जर्मन लँग्वेज. हे सर फनी आहे, पण काय मला प्रोफेसरनी पार्ट टाइम जॉब दिला तिथं पण काय इंग्लिशची गरज लागली नाही. लिस्टेनस्टाईनला सर मी 6 महिने होतो. तर रोबिना रिट्टर ज्या अजून पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ज्या आल्या की भेटतात, तर त्या शी स्टेड इन UK ऑलमोस्ट फॉर 7-8 इयर्स. त्यांनी स्टडी तिथं केला होता. त्यामुळे तिथं परत मला इंग्लिशचा काही इश्यू आला नाही, म्हणजे जर्मनचा काही इश्यू आला नाही. इंग्लिशमध्ये माझं सगळं झालं. पण सर हे जो इंडस्ट्रीचा जॉब होता ना, करता करता माझ्या लक्षात असं आलं सर की 5 वाजले ना कम्प्युटर शटडाऊन करायचा, तुम्ही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज करायचं, काय असेल त्या गोष्टी करायच्या, परत सकाळी मॉर्निंग 8 o'clock परत जॉब चालू. पण सर ते मी चाकोरीतला नाही आहे असं मला जाणवलं की मला काय आवडायचं की म्हणजे पार्ट टाईम जॉब करत असताना सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये सकाळी सर 3-4 वाजेपर्यंत मी जॉब करायचो. म्हणजे मला आवडायचं ते, असं नाही की बर्डन म्हणून. त्याच्यानंतर मग काय ते बर्गर खा किंवा ते फिर आणि त्याच्यानंतर सकाळी झोपा. हे जे सर शेड्यूल असायचं ना की एवढ्याच टाईम पिरियडमध्ये नाही, मला काहीतरी जास्त आवडायचं करायला. वर्क कल्चर कसं आहे? वर्क कल्चर टाइम कसं आहे सर? वर्क लाईफ बॅलन्स इज अमेझिंग. कसं म्हणजे मला तर कळालं की तिथं 6लाच शिफ्ट चालू होती पहिली, सकाळी 6ला. डिपेंड करतं सर, ज्यांना दुपारचा आफ्टरनूनचा टाईम फ्री पाहिजे असतो, फॅमिलीबरोबर घालायचा आहे किंवा एक्सरसाइज करायचं आहे, काहीतरी फिरायला जायचं आहे, स्पोर्ट्स करायचं आहे, ते सर अर्ली मॉर्निंगमध्ये येतात. काही जण थोडेसे लेट येतात आणि त्याच्यानंतर आपलं काम चालू करतात. सर इम्पॉर्टंट काय आहे की ज्यावेळेला तुम्ही रिसर्च वर्क करताय त्यावेळी टाईमचं लिमिट नसतं सर. आणि आउट ऑफ मोटिवेशन असतं, कंपल्शन कोणीच नाही करत. उलट ते असं असतं की तुम्ही मॉर्निंग 8ला आला तर इव्हनिंग 5-5:30 दॅट्स इट डन. पण ना सर ते रिसर्च करताना एक सर किक लागते, एक हे येते, एनर्जी येते की करायला पाहिजे. त्यामुळे सर मी डिसाईड केलं की नाही मला म्हणजे इंडस्ट्री मला झेपणार नाही. मी परत माझ्या प्रोफेसरला कॉन्टॅक्ट केला आणि माझ्या सर मास्टर्सच्या मिडलमध्ये मला PhDची ऑफर सर मिळाली ऑलरेडी. त्यामुळे माझं PhDचं ऑलरेडी. आणि ज्यांना कुणाला PhD करायचे आहे जर्मनीमध्ये त्यांना मला सांगायचं आहे की आपल्यासारखं PhD नाही आहे. म्हणजे सर आता उदाहरण द्यायचं झालं, मला काही नाही जमलं म्हणून मी PhD केली किंवा काही नाही जमलं म्हणून लेक्चरशिप करतोय, असं एक परसेप्शन इतर लोकांचं आहे. थोड्या प्रमाणात सर ट्रू पण आहे ते. पण सर PhDला जर्मनीमध्ये त्याच स्टुडंट्सना मिळतात जे टॉप रँकमध्ये आहेत.
ज्यांना काही मिळत नाही ते इंडस्ट्री करायला जातात. अच्छा. असा सर एक अझम्पशन आहे आणि जे जे की इन जनरल ट्रू आहे. त्याच्यामुळे सर मी परत PhDला आलो, PhD चालू केली आणि PhDमध्ये सर चांगला इन्कम मिळाला. बरं. त्यामुळे एज्युकेशन लोन पहिल्यांदा सर नील केलं अच्छा. आणि त्याच्यानंतर थोडासा सुकून वाटायला लागला. बर, तुम्ही PhD नंतर पण पुढे डिग्री घेतली तुम्ही, काय नेमकं ते पुढं कुठली डिग्री घेतली? PhD सर मी माझी RWTच्या आखन युनिव्हर्सिटीला केलं अच्छा. आणि त्यावेळी मी हायडलबर्गमध्ये थांबायचो. सर एक इंटरेस्टिंग किस्सा म्हणजे आपण सर कधी कधी ठरवतो की मला हे नाही करायचं, पण कधी कधी फिरून सर तेच तुमच्या तेच रोडला करावं येतं. लागतं. फॉर एक्झाम्पल मी बायोलॉजी, मी 11-12वीला सर बायोलॉजी घेतला नाही, कारण बायोलॉजी हा माझा प्रांत नाही आहे. मी तिकडं बायोलॉजीमध्ये काही करणार नाही हे माझं ठरलं होतं. पण ज्यावेळी मला जर PhDची ऑपॉर्च्युनिटी आली सर, त्यांनी मला स्पायडर सिल्कमध्ये PhDची ऑफर दिली. आणि स्पायडर सिल्क म्हणजे सर बायोलॉजिकल मटेरियल किंवा एक बायोलॉजिकल स्पेसी, ती पहिल्यांदा स्टडी करायला पाहिजे आणि स्टडीसाठी ॲटलिस्ट 9 महिने घालवायला पाहिजेत. पण बायोलॉजिकल स्टडी तरी मला करायचं नव्हता, पण टॉपिक इतका इंटरेस्टिंग आहे सर. जगात फक्त 5 ते 7 ग्रुप आहेत सर जे स्पायडरवरती काम करतात. अच्छा. त्याचं सिल्क आणि त्याच्यावरनं स्किलवरनं एअर बॅगपासून सगळं सर अमेझिंग मटेरियल, ओ. जे वेगवेगळ्या इंडस्ट्री म्हणजे फोक्स वॅगनपासून BMW पासून मर्सिडीज, सगळेजण जे एअर बॅग आता जे नायलॉन Airbag. 66 वापरतात Yes. सर, त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एकदा कुणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आणि ते बँक झालं तर ते सर इलॅस्टिक एनर्जी एवढी तिची हाय आहे ना, तुम्हाला लगेच रिव्हर्स बॅक करतं आणि त्याच्यामध्ये तुमची नेक जर्क आणि बरेचसे इश्यूज होतात. म्हणजे जीव वाचतो पण इतर गोष्टीचं खूप तोटे आहेत. तर ते अवॉइड करायसाठी स्पायडरची एअरबॅग ही सर फ्युचर आहे. ओ. आणि ते आता लॅबोरेटरी लेवलवरती RWT म्हणजे माझ्या रिसर्चची पुढची स्टेप चालू आहे. अरे वा, व्हेरी नाईस. हां सर, त्यामुळं टॉपिक चांगला होता, मग त्यामुळं परत मला सर बायोलॉजी स्टडी करायला लागला. इंजिनिअरिंगच्या मास्टर्स नंतर मी परत सर बायोलॉजी 9 महिने स्टडी केला. कुठली डिग्री घेतली PhD नंतर? मी PhD नंतर मला सर मेकॅनिकलमधलीच, पण ती इंटरडिसिप्लिनरी होती. माझा PhD टॉपिक होता मल्टीस्केल मॉडेलिंग ऑफ स्पायडर सिल्क बरोबर. आणि त्याच्यामध्ये माझं PhD झाले. मग पोस्ट डॉक्टरेट करताना सर हायली ॲडव्हान्स मटेरियल, मग ते एरोजेल असेल किंवा हाय स्पीड फॉर्मिंग, मग ते तुमचं हाय स्पीड फॉर्मिंगमध्ये तुम्ही गन शॉट्स असतील किंवा प्लेट्स मटेरियल असतील, जे हाय कॉम्पोजिट मटेरियल असतील, ह्याच्यावरती स्टडी चालू केला. आणि सर माझे सर 45च्या वरती आर्टिकल्स आहेत आणि त्याच्यासाठी Wow. 1450च्या वरती सर सायटेशन्स आहेत. अरे वा, ग्रेट. हां डॉक्टर साहेब, तुम्ही खरं तर खूपच म्हणजे जर्मनीमध्ये गेला, कष्ट घेतले, डिग्री घेतली आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं मिळवलं. पण आता नेमकं काय झालं आहे, भारतामध्ये एक सातत्याने चर्चा चालू आहे. ती म्हणजे जर्मनीमध्ये शिक्षणासाठी उत्तम संधी आहे आणि तुम्ही तर सांगता की जवळपास दरवर्षी 50,000 विद्यार्थी हे जर्मनीला शिकायला जातात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आम्हाला त्या युनिव्हर्सिटीची नावं जाणून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर तिथं कॅम्पस इंटरव्ह्यूमधून तिथं जॉब मिळतात का? कारण सध्या दरवर्षी साधारणपणे जर्मनीमध्ये स्किल्ड वर्कर किंवा चांगले एज्युकेटेड मुलांना 5-1 लाख जॉब तयार झालेत असंही आम्ही ऐकतोय. आणि तुम्ही स्वतः एक युनिव्हर्सिटीसाठी गायडन्स करता, नेमकं तिथल्या काही युनिव्हर्सिटीजबद्दलची माहिती दिली आणि नंतर तिथलं कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणा किंवा पुढच्या संधी, कारण बऱ्याच मुलांना आता जर्मनीला जायचं आहे. तर जरा आम्हाला ती गोष्ट सांगा ना, काय नेमकं विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे? सरांनी खूप चांगला इम्पॉर्टंट पॉईंट इथं काढला आहे की कारण जर्मनीला तरी जायचं आहे सर. 2 कॅटेगरीची सर स्टुडंट आहेत. एक, मला जर्मनीला जाऊन करायचं आहे बरोबर, एज्युकेशन, आणि दुसरी कॅटेगरी असते सर, मला तिथं जाऊन माझं करिअर पण डेव्हलप करायचं आहे. फक्त डिग्री घ्यायची असेल तर तुम्ही कुठल्याही कॉलेजला जाऊ शकता, डिग्री घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं ठरवा. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तिथं 3 कॅटेगरीच्या युनिव्हर्सिटीज मेनली आहेत. एक म्हणजे रिसर्च बेस्ड युनिव्हर्सिटीज आहेत, त्याला युनिव्हर्सिटी म्हणतात, फक्त R&D, आणि ते सर लिटरेचर, लिबरल आर्ट्स याच्यामध्ये जास्त जातं. बरं. सेकंड कॅटेगरी ऑफ युनिव्हर्सिटीज आहेत, त्याला टेक्निकल युनिव्हर्सिटी म्हणतात, TU. आणि ही सर कॅटेगरी आहे जी सगळ्या मुलांनी फोकस करायला पाहिजे. आणि तिसरी कॅटेगरी आहे अप्लाइड सायन्स युनिव्हर्सिटीज. सर त्याच्यामध्ये सर डिफरन्स बिटवीन दिस टू की अप्लाइड सायन्स युनिव्हर्सिटीज आर थिंकिंग अबाउट टुडेज प्रॉब्लेम हो, आणि टेक्निकल युनिव्हर्सिटीज आर थिंकिंग अबाउट टुमॉरोज प्रॉब्लेम. बरोबर. त्यामुळं सर टेक्निकल युनिव्हर्सिटीला थेरॉटिकली तुम्ही जायला पाहिजे. टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये काय येतं, सरांनी जसं नावांचा उल्लेख केला तर RWTH आखन युनिव्हर्सिटी ही 23rd QS वर्ल्ड रँकिंग युनिव्हर्सिटी आहे सर. वाव. त्याचं इंडियाचं ऑफिस मी चालवते, त्याचा मला अभिमान आहे. आणि सर तिथं तुम्हाला हाय क्लास लॅबोरेटरीज आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तसंच TU म्युनिक आहे, स्टुटगार्ट आहे, ब्राउनश्वाइग.
TU9 कॅटेगरी तुम्ही ऑलवेज पकडायला पाहिजे सर. अनफॉर्च्युनेटली सर जे 50,000 स्टुडंट जातात मॅक्झिमम सर स्टुडंट सर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला जातात. अच्छा. सर तुम्हाला एक प्रसंग सांगतो. एक स्टुडंट आला, त्याचा रेफरन्स होता, एक माझे मित्र आहेत त्यांचा तो रिलेटिव्ह होता. तो आला आणि तो म्हटला की सर माझ्या एक्स्ट्राऑर्डिनरी अकॅडमिक रेकॉर्ड्समुळं मला फास्टमध्ये ॲडमिशन मिळालं. मी त्याला विचारलं सर एक्स्ट्रा ऑर्डिनरी अकॅडमिक्स रेकॉर्ड काय काय आहे तुझं? सर नॉर्मल कॉलेज होतं, इंजिनिअरिंग कॉलेज, नॉर्मल ग्रेड होत्या. आय वूड हायली रिकमेंड की आय वूड से की बिलो ॲव्हरेज ग्रेड होत्या. त्यानं सर अप्लाय फ्रायडेला केलं आणि मंडेला त्याला ॲडमिशन मिळालं. अच्छा. सर जर्मनीमध्ये 8 दिवसात काय गोष्ट झाली किंवा एका महिन्यात काहीतरी गोष्ट झाली, यू शुड बी सस्पिशियस अबाउट इट. ओ, की कारण ब्युरोक्रेसी एवढी स्कॅम आहे. आहे, स्कॅम आहेत. स्कॅम म्हणता येणार नाही सर, त्यांना काय त्यांचा बिझनेस आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा. बरं बरं बरं. की घ्यायचं प्रोग्रामला, तुम्ही काय करता त्याच्यानंतर दे डोंट केअर अबाउट इट. बरं तर त्यामुळं मी तुम्हाला रिकमेंड करतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला जाऊ नका. बरं. बऱ्याचशा सर युनिव्हर्सिटीज आहेत, पण मला ऑन कॅमेरा बोलायला नको वाटतं, नाही, पण ठीक आहे. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आहेत सर, ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत जिथं मुलं जात आहेत आणि नंबर हे जो 50 आहे ना 1000. सो अनफॉर्च्युनेटली ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या संख्येमुळं जास्त वाढला आहे, बरं. जे की चांगलं नाही. बिझनेसच झालाय म्हणजे थोडक्यात. म्हणजे तुम्ही लंडनचा जरी अभ्यास केला, इंग्लंडमध्ये जाणार 60,000 विद्यार्थी भारतातून जातात आणि श्रीमंत लोकांमध्ये आपल्या मुलांना परदेशात शिकायला पाठवलं, ही एक प्रतिष्ठा आहे. आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातनं, गरिबीतनं येऊन एज्युकेशन लोन घेऊन करिअरसाठी जाणारे असे 2 वर्ग आहेत. श्रीमंतांना परदेशातल्या डिग्रीची प्रतिष्ठा पाहिजे, ते तुम्ही म्हणताय तशा खाजगी युनिव्हर्सिटीचा आधार घेतात, कारण त्यांच्या मुलांचं पर्सेंटेज माहिती आहे. आणि चांगल्या पर्सेंटेजनी जी गरिबीतनं आलेली मुलं आहेत, तर अशा 2 कॅटेगरीज आहेत परदेशात जाणाऱ्या. बरोबर डिफरन्शिएट केलं सर, पण त्याच्यामध्ये एक इन बिटवीन कॅटेगरी आहे सर. ओके. त्यांना काय पाहिजे असतं, मी आज अप्लाय केलं ना, मला उद्या ॲडमिशन पाहिजे, बरोबर. किंवा 8 दिवसात पाहिजे, किंवा मला माझे ग्रेड कमी आहेत, मला मिळेल की नाही. मिळत नाही तर तुझा प्रोफाईल अप टू डेट ठेव, किंवा प्रोफाईल इम्प्रूव्ह कर, रिसर्च आर्टिकल लिही, एक्सपिरियन्स चांगल्या ठिकाणी घे. हे केल्यानंतर तुला डेफिनेटली ॲडमिशन मिळेल. आणि नाही मिळालं तर गायडन्सला आमच्यासारख्यांच्याकडे, किंवा कुठल्याही जे जर्मनीमध्ये आता बसलेत किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीचं डायरेक्टर्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि गायडन्स प्रॉपर घे, काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे. ना की इन बिटवीन जी कॅटेगरी आहे ती सर इझिली मिळतं म्हणून प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला जातो. गव्हर्नमेंटचं तर तुम्ही म्हणता नियर अबाउट फ्रीच असल्यासारखं आहे, किंवा कमीत कमी खर्चामध्ये होत आहे. प्रायव्हेटला खूप कॉस्टली आहे का? सर कॉस्ट हा एक फॅक्टर आहे. बरं. की जर का तुम्ही आपल्या पब्लिक युनिव्हर्सिटी बघितल्या, काही युनिव्हर्सिटीने आता ट्युशन फी चालू केले. बरं. ती चालू केली, पण ती एवढी एक्सपेन्सिव्ह नाही. म्हणजे जर का तुम्हाला उदाहरण द्यायला 6,000 युरो म्हणजे 6 लाख रुपये पर सेमिस्टर, असं बघितलं तर 24,000 युरो म्हणजे 24 लाख अराउंड जर का ट्युशन फी येते तुम्हाला. बरोबर. ही फी आहे. आणि जर का मी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जर का बघितलं सर, तर त्याच्यामध्ये नियर अबाउट सिमिलर काइंड ऑफ फी येईल. पण जे इन्स्टंट पाहिजे आहे, जे आता आपण इंस्टाग्रामवरती वगैरे बघतो, मला क्विकली पाहिजे आहे, तर क्विकमध्ये सर ह्या क्विकच्या चक्करमध्ये जी इन बिटवीन जी कॅटेगरी आहे ना सर, ती ह्या गोष्टीला बळी पडते आणि त्या गोष्टीमुळं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला सर जायला लागले. ओके. जे की सर खूप चांगला खूप सिरियस विषय आहे. की हे केल्यामुळं तुम्हाला फ्युचरचा स्कोप काय, त्याच्यानंतर तुम्हाला कुठले जॉब्स मिळणार आहेत हे सर काय होत नाही. तर एक सर हुमदानगीपणा म्हणतात ना आपल्या मराठी ग्रामीण लँग्वेजमध्ये, तो एक आहे की माझं मी बघतो, मी तिथं गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने स्टडी करतो आणि त्याच्याप्रमाणे चांगला जॉब मिळवतो. हे जो एक ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना सर, तो चांगला नाही आहे. आणि तो मला वाटतो की ज्या काही कॅटेगरीच्या स्टुडंट्सना येतो, तो जो की त्यांनी अवॉइड करायला पाहिजे. मी तुम्हाला रिकमेंड करतो, हायली रिकमेंड करतो, जसं की आयव्ही लीग US बघाल, किंवा आपलं इंडियाचं सिस्टमचं हे घ्या, 7 ओल्ड IITs होत्या. तसं तुम्ही ज्या TU9 जो प्रकार आहे जर्मनीतला, त्या टॉप टेक्निकल 9 युनिव्हर्सिटीला जा. प्रोग्राम काय आहे हे तुमचा इंटरेस्ट आहे, पण तो टॉप 9 युनिव्हर्सिटीमध्ये कुठं फिट होतो हे बघा आणि त्याच्याप्रमाणे जावा. आता तर तुम्ही एक्सपेंडिचरचं बोलला, तर ट्युशन फी हा एक प्रकार आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला जे मंथली एक्सपेंडिचर हा एक प्रकार आहे. बरं. काय असतो मंथली एक्सपेंडिचर? सर आत्ता जर का गव्हर्नमेंटच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे बघितलं तर 11,900 इज द ब्लॉक अकाउंट अमाऊंट. बरं. म्हणजे जवळजवळ महिन्याला 1,000 युरो खर्च येतो. बरं. 1,000 युरोमध्ये काय येतं, अकोमोडेशन, हेल्थ इन्शुरन्स, तुमचं मंथली जे लागणारं ग्रोसरी आहे, किंवा जे मिसेलेनियस कॉस्ट असतील की बुक घ्यायचं आहे
किंवा एखादे गोष्ट कुठली ती खरेदी करायची छोटी मोठी, ती सगळी सर 1,000 युरोमध्ये. पण सर 1,000 युरो म्हणजे आज भारतीय रुपयांमध्ये किती होतात? रफली सर 1,00,000 किंवा 1,05,000 म्हणता येईल. ओके. पण सर 1,00,000 आहे ना, ते ही गव्हर्नमेंटची कॉस्ट आहे. म्हणजे थेरॉटिकली 700-800 युरो म्हणजे 70-80 हजारामध्ये तुम्ही चांगलं करू शकताय. बरं. आणि त्याच्याबरोबर जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत की बाबा पार्ट टाईम जॉब मिळणं, तुम्ही पब्लिक युनिव्हर्सिटीला गेला किंवा ह्या TU9ला गेला तर तुम्हाला पार्ट टाईम जॉब आरामात मिळतो सर. बरं. 500 युरो मिळाले तर बरं. 500 युरो मिळाल्यानंतर तुमचे जवळ 70% एक्सपेन्सेस मंथली नील झाले ना. पण मी असं ऐकतो की कुठल्याही विद्यार्थ्याला 4 तास तिथं जॉब करता येतो. म्हणजे आता तुम्ही टेक्निकल बाजूने सांगताय ते युनिव्हर्सिटीबरोबर तो एक मार्ग आहे. परंतु सबवेमध्ये, मॅकडॉनल्डमध्ये, कॉफी शॉपमध्ये किंवा पिझ्झा हटमध्ये किंवा अशा केक शॉप्समध्ये, बेकरीजमध्ये असेही काही मुलं जॉब्स करतात. बरोबर आहे सर. हॉटेल्समध्ये करतात ते. बरोबर आहे सर. आणि हे जे आहे ना पार्ट टाईम जॉब, मला असं वाटतं की प्रत्येकानं पहिला ट्राय हा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये घ्यावा. ओके. प्रोफेसरकडं काम आहे डॉक्युमेंटेशनचं, बोरिंग वाटतं, बरं. करा. येस. किती 8 तास सर आठवड्यातून, म्हणजे 2 मॉर्निंग किंवा 2 आफ्टरनून येस. करा. त्याच्यातून इट्स नॉट अबाउट 500 युरो नेटवर्किंग. तुम्हाला त्या प्रोफेसरचं रेकमेंडेशन लेटर मिळालं. आता तू डॉक्युमेंट 6 महिने चांगलं केलंस तर पुढच्या सेमिस्टरला तू रिसर्चचा जॉब देणार. तिसऱ्या सेमिस्टरला तो तुम्हाला PhDसाठी विचारणार. कारण इंडियन स्टुडंटचं एवढं इम्प्रेशन चांगलं आहे जर्मन युनिव्हर्सिटीमध्ये किंवा जर्मन ओव्हरऑल सिस्टममध्ये की कष्टाळू आहेत. तुम्हाला त्याला आज संधी दिली तर तो तुमच्याकडे ॲटलिस्ट एक कॉसिस्टॅटिक म्हणतो ना 4-5 वर्ष राहणार, तुमच्याकडे जॉब करणार, बरं. तिथून डेव्हलप होत जाणार आणि तुम्हाला रिटर्न देणार. जे काही तुम्ही तुमचे गोल्स आहेत आणि प्लॅन केलेले आहेत तो फुलफिल करणार. एवढीच चांगलं इम्प्रेशन आहे. त्याच्यामुळं सबवे, मॅकडी, बर्गर किंग तिथं जॉब करणं काही वाईट नाही आहे ज्यावेळी स्टुडंट स्टेटसमध्ये असतात त्यावेळी. पण पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये बघा अच्छा. आणि तिथं सर मिळतो जॉब. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाईम अँड क्लिकिंग द राईट बटन्स. मी सर कालच एक मुलाचा ऐकत होतो. तो म्हणला सर मी की ॲडव्हर्टाईजमेंट नाही आहे सर म्हणून मी त्या इन्स्टिट्यूटला अप्लाय नाही केलं. जर्मन सर अजून सर ऑर्थोडॉक्स आहे. बरं. तुम्ही जर काय गेला एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये नोटीस बोर्डवरती सर भरपूर जॉब ओपनिंग्स लावलेले असतात. अच्छा. ऑनलाईन पुटअपच नाहीत करत. बरं. म्हणजे काय की तुम्ही प्रोॲक्टिव्हली प्रत्येक इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्ही चेक करायला पाहिजे. आणि व्हॉट विल हॅपन एक्स्ट्रीम, ते म्हणतील नाही बॉस तुला जॉब देणार नाही. त्याच्या पलीकडे काय होणार आहे? नाही. तुझा एक इंटरव्ह्यू होईल किंवा तुझं एक त्यांच्यावर कम्युनिकेशन होईल. ते म्हणतील नाही ठीक आहे. पण तुम्ही असं एक्सप्लोअर केला, तुमचा इंटरेस्ट ज्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्यामध्ये जर का तुम्ही कॉन्टॅक्ट केला, डेफिनेटली वन ऑफ द इन्स्टिट्यूट विल कम अप फॉरवर्ड अँड से की आता आमच्याकडे फायनान्सेस नाही आहे, तू पार्ट टाईम जॉब कर आणि काही वेळानंतर ज्यावेळेला आम्हाला फायनान्सेस होतील. सर मी तुम्हाला सांगतो माझा एक्सपिरियन्स असा आहे की 2-2 महिन्यानंतर लगेच त्यांना त्यांचे जे रिक्वायर्ड जे अमाऊंट असतात पार्ट टाईम जॉबच्या चांगल्या पद्धतीने देतात सर. अरे वा. हो. कारण कसं आहे की भारतीय रुपयाचा विचार केला तर तिथं तुम्ही जॉब केलं 400-500 युरो मिळाले तर 40-50 हजार रुपये होतात. आणि पालक इथून जे पैसे पाठवतात त्यांना खूप एक्सपेन्सिव्ह वाटतं. म्हणजे तिथं जॉब करणं ही चांगली गोष्ट आहे. पण इथिक्स वाईज ज्याला आपण जर्मन लोक म्हणतात खूप स्ट्रिक्ट असतात. कसं आहे नेमकं इथिक्स कशी आहेत त्यांची? हो. तो सर पॉईंट जो आता तुम्ही मेन्शन केला त्यालाच फक्त थोडंसं एक्सटेंड करतो आणि इथिक्सवरती येतो. पहिली गोष्ट म्हणजे सर तुम्ही मेन्शन केलं ना की जी बाहेरचे जे जॉब्स आहेत ना तुम्ही करा, पण ज्यावेळी स्टुडंट स्टेटस संपतं त्यावेळी तुम्ही मात्र चांगला जॉब करा. अच्छा. त्या जॉबमध्ये परत पडू नका. बरं. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही जर काय चांगल्या पद्धतीने स्टडी करताय तर त्या स्टडीवरती फोकस करा. बाहेरच्या जॉबमुळे सर ट्रॅव्हलिंग तिथलं जी हेक्टिकपणा होतोय. हेक्टिकपणा होतो. आजवेळेला तिथलं जे नेटवर्किंग वगैरे म्हणा ते तुम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या वेळेला जाणार. त्याच्यापेक्षा तुम्ही कमी जॉब मिळू देत, कमी पैसे मिळू देत, पण तुम्ही युनिव्हर्सिटीतले करा. आता एथिक्सवरती सर तुम्ही आलात, मला सांगायला आवडेल की जर्मन पीपल आर व्हेरी स्टबन. म्हणजे इट्स हार्ड टू क्रॅक देम. अच्छा. हे लाईक शाळेसारखं आहे. पण ते तत्वज्ञानाबरोबर एकदम चिकटलेले कम्प्लीट. म्हणजे तुम्ही आता तुम्ही आणि मी फिरायला गेलो आणि तुम्ही जर्मन आहात तर तुम्ही बोलताना पण एवढं सावरून बोलणार. अच्छा. आपण रँडमली बोलतो की असं झालं नाही. गॉसिप हा प्रकार सर फार कमी आहे. बरं. तुम्ही जर का आता तुमचं पण सर तुम्ही पण बऱ्याच वेळा जर्मनीला गेला 5 वेळा जर्मनीला जाऊन आलेलो आहे सर. तुम्हाला पण एक्सपिरियन्स आला असेल. आपण जर का ट्रेनमध्ये बसलो आपलंच किंवा बसमध्ये बसलो कुठेही बसलो तर गप्पा चालू होतात. पण सर तिथं बघाल तर ते बुक घेऊन बसलेले असतात, हेडफोन लावून काही न करता आपल्या आपल्या जगात असतात. सो दे लाईक टू बी प्रिझर्व देअर इंडिव्हिज्युअलिटी.
आपल्या भारतामध्ये मोबाईलचा अतिरेक वापर होतोय. म्हणजे जगात सगळ्यात जास्त मोबाईल भारतामध्ये आहेत. बोलण्याचं प्रमाण इतकं अतिरेक आहे आणि तुम्ही जर स्क्रोलिंग टाईम बघितला, म्हणजे जर तुम्ही स्क्रीन टाईम बघितला तर तो 5 तासाच्या वर आहे. मी जर्मनीत 5 वेळा गेलो. माझा असा अनुभव आहे की मोबाईलचा वापर नाहीच्या बरोबर आहे. काय कारण आहे? म्हणजे मोबाईलसारखं अत्याधुनिक गोष्ट जी गरजेची आहे ती सुद्धा फार कमी वापरली जाते किंवा नाहीच्या बरोबर. सर अनुभव एक सांगतो. आता तुम्ही कुणालाही मित्राला फोन करा, काय करतोस, काय चाललंय, म्हणजे कंप्लीट स्टोरी आपण बोलणार, पण कशासाठी फोन केला होता माहिती नाही. माझा सर रिसेंटवाला एक्सपिरियन्स सांगतो. मी एका मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं काय चाललंय, तर त्यानं काय विचारलं सर मला, कामाचं बोल. अच्छा. म्हटलं हाय हॅलो काहीतरी बोलायचं असतं त्याच्यात. मला म्हणतं की कधी लास्ट टाइम फोन केला होतास विचार कर. ओके. म्हणजे आपल्या इथं कम्युनिकेशन गॅप ठेवणं इट्स लाईक काइंड ऑफ क्राईम किंवा काइंड ऑफ की तू मला विसरला. अच्छा. त्याच्यामुळे सर कम्युनिकेशन इतकं आपलं चालतं पण ते कधी वर्थ नसतं. पण Useless असतं ते. वेअरॅज जर्मनीमध्ये बघाल ना, या मित्राला या वेळेला भेटायचं आहे, 2 आठवड्यापूर्वी फिक्स झालेलं असतं, बरं. पुढच्या वर्षीचे हॉलिडेज फिक्स आहेत. ओके. एवढं व्हेरी वेल प्लॅन असतं, स्केड्यूल वाईज हो. असतं की त्यांना टाइम व्यवस्थित युटिलाइज करतात. आता मला सर सांगा, तुम्ही जरा करत असाल, पण किती लोक आहेत जे आपली रोज अर्धा तास एक्सरसाइज करतात? नाही करत. सो अर्धा तास जर का मी स्क्रोलिंग आणि रील्स बघायला सोडून दिलं तर सर मी अर्धा तास एक्सरसाइज करू शकतो. नाही, हे नाही. आपल्याकडं आता हेल्थची जागृती सुरू आहे, परंतु हेल्थची जागृती काय आहे? वजन वाढलं, वजन कमी झालं, कार्ब्स खाल्ले नाही, प्रोटीन खाल्लं नाही, जिमला गेलं नाही. ज्याला इथिकल, ज्याला आपण म्हणतो स्पोर्ट्सच्या माध्यमातनं किंवा हेल्थ रिलेटेड ज्या गोष्टी आहेत आणि त्या रोजच्या दिनचर्याच्या झाल्या पाहिजे. म्हणजे आजच्या काळामध्ये तरुण मुलं लवकर उठायलाच तयार नाही आहेत. म्हणजे आमचे वाडवडील, आमचे आजोबा 5 वाजता उठायचे, म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर आमच्या जुन्या लोकांचा दिवस सुरू व्हायचा. आजचे मुलं 12 वाजले, 2 वाजले, 3 वाजले उठायलाच तयार नाही आहे. या देशाची आणि एकूण तरुण वर्गाची ही परिस्थिती आहे सर. सर त्याच ह्याला पकडून मी सांगतो, फ्रायडे आणि सॅटर्डे क्लबिंग खूप करतात जर्मन लोक, अति बियर पितात. बरं. पण सर संडे नाईट किंवा मंडे मॉर्निंगला बघाल तर इतके जण रनिंग करत असतात. रात्री सर मिड नाईट 2 वाजता, 1 वाजता, कधी 6 वाजता, कधी अर्ली मॉर्निंग 5 o'clock. कारण त्यांना माहिती आहे की हे सॅटर्डे संडे फक्त एन्जॉय करायसाठी आहे. इतर दिवशी स्केड्यूल बसायला पाहिजे, बरोबर. आपण एक्सरसाइज केले पाहिजे. जर्मन लोक सर टू द पर्टिक्युलर अबाउट देअर टाइम स्केड्यूल, पंक्च्युअलिटी, म्हणजे Yes. कधी लेट होणार नाही. ओके. आणि लेट जर झाला, आता कालच एक स्टुडंट सांगत होता सर, एक आमचे प्रोफेसर 2 मिनिटं लेट झाले, त्यांनी 10 वेळा सर सॉरी म्हणलं ओ. की मी 2 मिनिटं लेट झाले. अपोलॉजाइज करतात. खूप. ओ. आपल्या इथं अर्धा सॉरीला काय म्हणतात जर्मनमध्ये? इन्शुलिगून. इन्शुड्युगेन. हां. ओके. तर सर हा एक प्रकार आहे. मला वाटतं की आपल्या ह्या जनरेशननं, म्हणजे जेनजीच्या जनरेशननं ह्या गोष्टी प्रकाशानं बघितल्या पाहिजे. आपण युरोपियन लोकांचं कॉपी करतो, पण ह्या गोष्टी पण ज्या चांगल्या गोष्टी हॅबिट्स आहेत, कॉपीच केल्या पाहिजेत. हो, जसं की एक्सरसाइज करणं किंवा आपल्या रिडिंगला टाइम देणं. आपण रिडिंग सर किती कमी केलं? नाही, तुमचा सर वाचतच नाही लोक आता. वाचतच नाही. वाचण्याचं प्रमाण प्रचंड कमी झाले. कधी कधी सर मला असं वाटतं की काही काही घरात गेल्यानंतर ती पुस्तकं शोभेसाठी आणून ठेवले नक्की शोभेसाठी. खरीच गोष्ट आहे. म्हणजे आपल्या हॉलमध्ये एक लायब्ररीचा कप्पा आणि त्याची कुठली पुस्तकं विकत घ्यायची आणि कुठल्या नामवंत लेखकाच्या कादंबऱ्या घेऊन त्या ठेवायच्या, हे सुद्धा सध्या एक आर्किटेक्ट ठरवतोय. वाचक ठरवत नाही किंवा घरातलं सदस्य ठरवत नाही आहे. तुम्हाला 50-60 पुस्तकं कुठली ठेवायची आहेत, कुठल्या लेखकाची, कुठला नामवंत लेखक आहे आणि ते कशी छान दिसतात. शोकेस म्हणून पुस्तकं आहेत हॉलमध्ये. एक्झॅक्टली सर. आणि तोच एक आहे की जर्मन जसे लोक आहेत, पंक्च्युअल आहेत, हेल्दी हॅबिट्स आहेत. आणि इफ वन्स दे डिसाईड की म्हणजे तुम्हाला सांगितलं की हे स्केड्यूलला इथं भेटणार, सर दुसऱ्या दिवशी रिमाइंडरची गरज नाही ओके. की मी येतोय, तर ते त्या टायमिंगला त्याच वेळेला तिथं असणार. तर हे आपण सर आत्मसात करायला पाहिजे. आणि जर्मन लोकांची आणखीन एक चांगली हॅबिट म्हणजे वन्स दे प्रॉमिस इट इज गोइंग टू बी फुलफिल्ड. ओके. रिस्केड्युलिंग हा प्रकार नाही सर. आणि ह्या गोष्टी आपण करायच्या. आणि आपलं एक प्रायव्हेट वर्ल्ड एक आहे आणि एक प्रोफेशनल लाईफ आहे. ओके. एक सर आमचे एक फेमस एक प्रोफेसर आहेत, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये खूप उलतापालत झाली. बट वेन ही यूज टू कम टू द ऑफिस, त्याच्या एम्प्लॉईज बरोबर, त्याच्या सगळ्यांच्या बरोबर तो असं वागत होता जसं की काहीच झालं नाही. आपल्या इथं सर डिफरन्शिएट करतात. कम्प्लीट सर, ओके. 100% डिफरन्शिएट. आपल्या इथं घरी काय झालं
ते लगेच बाहेर येऊन सांगायचं, बाहेरून सांगायचं. ऑफिसवरती जे आपल्या सार्वजनिक खालची- करून टाकायचं, ऑफिसमध्ये जे आपल्या खालची लोक आहेत त्यांना इतकं त्रास द्यायचा. म्हणजे सर हे आपण हॅरेसमेंट करायची. डिफरन्शिएट नाही करत आणि ते करायला पाहिजे. आणि ही गोष्ट शिकण्याजोगी आहे सर त्यांच्या लोकांच्याकडून. तर तुम्ही खूप बियर पितात जर्मन लोक सांगितलं. मी तर तिकडं आलो होतो त्यावेळेस तर बियर फेस्टिवल चालला होता आणि ते मला कळलं की तो महिनाभर चालतो. काय फेस्टिवल असतो, काय नेमका प्रकार आहे जर्मन लोकांचं बियरबद्दल, किंवा एवढं काय प्रेम आहे त्यांना बियरबद्दल? सर मला तरी तिथे गेल्यानंतर ही गोष्ट खूप जाणवली. हो. पहिल्यांदा ऐकून होतं सर, ऑक्टोबर फेस्टची पिक्चर्स आम्ही बघायचो, Okay. मुनिकचा मेनली, आणि बाड कॉन्स्टंट म्हणून आमच्या स्टुटगार्टच्या शेजारी एक सिटी आहे, तिथली आम्ही पिक्चर बघायचो. पण पहिल्यांदा गेल्यानंतर तो एक्सपिरियन्स आला सर. अच्छा. म्हणजे त्यांचे तर एक फेस्टिवल कमी आहेत, ईस्टर, क्रिसमस आणि ऑक्टोबर फेस्ट. ओके. हे कमी फेस्टिवल असल्यामुळे ना सर, बियर विंटर चालू होणार, हीट जनरेट करायला पाहिजे म्हणून हे ऑक्टोबर फेस्ट. सर सरप्रायझिंगली सर आपल्या पुण्यामध्ये बोट क्लबला मेनली सर ऑक्टोबर फेस्ट होतो आणि त्याच्यात Okay. सगळे जर्मन जमलेले असतात. ओ, पुण्यामध्ये सर मोर दॅन 1000 जर्मन आहेत, जॉब राहतात करतायत. वेगवेगळ्या जर्मन इन्स्टिट्यूटमध्ये काम करतायत. ओ. तर हे सर सरप्रायझिंग आणि व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही जर काय तिथे गेला ना ऑक्टोबर फेस्टला सर, पुढच्या वेळी मी तुम्हाला इन्व्हाइट करतो. इतकं चांगलं कल्चर आहे आणि इतकं चांगलं इन्व्हायरमेंट असतं. कल्चरल ड्रेस घालतात, डान्स करतात, एन्जॉय करतात. मी स्वतः होतो तिथं, ते अनुभवलेले. अर्थात मी कुठली ड्रिंक घेत नाही, मी कुठलंही व्यसन करत नाही, अगदी चहाही पित नाही, कारण प्रेक्षकांना हे सांगणं गरजेचं आहे. पण जर्मनी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा कधी आली माहिती का तुम्हाला? मी ज्यावेळेस 10वीला श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूल SSPMSला होतो आणि आम्हाला पहिल्यांदा इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये एक एक देश दिले जायचे. कुणाला फ्रान्स, कुणाला जर्मनी, कुणाला नेदरलँड. तर आम्हाला जर्मनी आलं होतं. म्हणजे युरोप खंडातले 44 देशांचे वेगवेगळे, मग त्यांचं कल्चर, त्यांचं सोशलायझेशन, त्यांचं वेगवेगळ्या गोष्टी, त्यांची प्रसिद्धी. तर जर्मनी खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात 10वीमध्ये आली. आणि जर्मनीचं फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वॉर, आणि मी ॲडॉल्फ हिटलरचं पोस्टर बनवलं होतं. कारण त्यावेळेस एक त्याची भारतामधली एक चर्चा म्हणून एक प्रतिकात्मक, मी जवळपास 20 पेंटिंग्स काढले होते. माझं स्वतःचं एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये. आणि जर्मनचं वैशिष्ट्य त्यावेळेस मला पहिल्यांदा कळलं की अशा नावाचा एक फेस्ट असतो. खरं तर ही वेगळी गोष्ट आहे. आपल्याकडं अजून तिला सोशलायझेशन म्हणतात, परंतु त्याला मान्यता नाही आहे. ट्रू सर. ड्रिंक्स हा प्रकार म्हणजे मी पण घेत नाही, पण जर्मनीमध्ये क्वाईट नॉर्मल आहे, कारण तिथं खूप थंडी. आता जर का आजचंच जर काय कसं क्लायमेट असतं नेमकं वर्षभर कसं असतं? आपल्याकडे समर असतं, विंटर असतो, त्याच्यानंतर रेनी सीझन असतो. तिथं कसं असतं? सर आपल्या इथं 3 सीझन आहेत, तुम्ही जे आता लिस्ट डाऊन केले, पण तिथं समर आणि विंटर दोनच सीझन आहेत. सीझन. आणि ते ज्यावेळी विंटरला इंटर करतात, म्हणजे सप्टेंबरपासून ज्यावेळी विंटर चालू होतो तो फेब्रुवारीपर्यंत असतो. Okay. आणि त्याच्यानंतर मग अगेन समर स्टार्ट होतं. Okay. समर इज लाईक एन्जॉयबल थिंग, कारण Oh. सनशाईन असतं, हे असतं. पण जे उरलेले 4-5 महिने आहेत ते सर खूप म्हणजे स्नो पडतो. आता आजचं टेम्परेचर बघितलं आखनचं तर -10च्या अराउंडला असेल. बापरे. आणि खूप कोल्ड, विंडी, त्याच्यामुळे थोडक्यात जास्त थंडी वाजते. पण जसं जसं तुम्ही साऊथला जाल, म्हणजे स्टुटगार्ट साईडला जाल, तसं हेवी स्नोफॉल असतो. मला सर आठवतं 2008मध्ये आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा गेलो सप्टेंबरमध्ये, त्यावेळी इतका हेवी स्नो होता आणि एवढं विंडी होतं. आमची 2 दिवस युनिव्हर्सिटी बंद होती सर. आणि खूप स्नोई आणि खूप विंडी. त्याच्यामुळं पहिले 2-3 महिने ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. म्हणजे जे नवीन स्टुडंट जातात त्यांच्यासाठी स्पेशली एक 2-3 महिने जरा थोडंसं ॲडजस्ट व्हायला वेळ जातो. पण त्याच्यासाठी जे प्रिपरेशन आहे, फॉर एक्झाम्पल बिफोर यू गो इन टू द जर्मनी यू शुड बी प्रिपेअर्ड वेल, लाईक अ थर्मल वेअर्स घेणे, किंवा त्याच्याप्रमाणे तुमचे क्लोथ्स आहेत ते प्रिपेअर करणे. तुम्ही जर का तिथं जाऊन बाय केला तर ते बेटर राहील. पण जर का तुम्हाला पॉसिबल असेल तर कॉस्ट वाईज तिकडे जास्त असतात का इकडे चीप आहे? हां सर, कॉस्ट आणि चीप आणि लाँग रन ही गोष्ट सर जर्मनकडून मी शिकलो. अच्छा. मला आठवतं, म्हणजे इनिशियली मला काही जॅकेट घेण्यात पण काही हे नव्हतं, पण मी सर एक एक्सपेन्सिव्ह जॅकेट घेतलं माझी मास्टर्स डिग्री झाल्या PhDच्या पगारातून. ते सर जॅकेट अजून माझ्याकडे आहे. ओके. ते फाटतच नाही सर, नाही, आणि त्याच्यातून थंडीच वाजत नाही. क्वालिटी. मग आता सर 4 जॅकेट घेणार की एकच घेऊन ते आयुष्यभर वापरणार, हे आता आपल्याकडे आहे. क्वालिटी मॅटर्स. पण जे प्रिपरेशन आहे ना, हे तुम्ही चांगलं केलं ना, तर तुम्हाला जे इनिशियली फेजला जर आजारी पडणं प्रकार आहे तो अवॉइड होऊ शकतो. हिटर्स असतात प्रत्येक रूममध्ये सर, अनफॉर्च्युनेटली फॅन नाहीत. अच्छा.
फक्त सगळ्या रूममध्ये हीटर्स आहेत, तर त्यामुळे हीट तुम्हाला मिळते. पण ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी सॉक्सपासून शूजपासून सगळे जी चांगल्या गोष्टी घेतल्या तर ते तुम्हाला ते आजारी पडणं वगैरे प्रकार असतो तो इनिशियल फेजला होणार नाही. ओके. नाही, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जर्मन म्हटलं तर भारतीयांना सगळ्यात चांगली ओळख जी आहे ते मर्सिडीज गाडीमुळे. मर्सिडीज आहे, वॉक्सवॅगन आहे, त्याच्यानंतर BMW आहे, ऑडी आहे. अजून कुठली गाडी आहे त्यांची प्रसिद्ध जी भारतात येते? कारण तुम्ही स्कॉडा, फोक्स वॅगनच्या सगळ्या ग्रुपमधलं म्हणजे ती स्कोडा असेल, भरपूर साऱ्या अशा कार आहेत ज्या आपल्या इंडियामध्ये फेमस आहेत. म्हणजे मर्सिडीज सर त्याच्या मुलीच्या नावावरनं ठेवलं, पण एवढं मर्सिडीज एवढं फेमस झालं की आपण त्या आता कार म्हणजे एक लक्झरी आहे आणि आहे ती क्वालिटी. सर मी मर्सिडीज जवळजवळ 8-9 वर्ष वापरली. नाही, तिथं टॅक्सी सुद्धा मर्सिडीजच असते. टॅक्सी सुद्धा मी माझ्याकडे स्वतःकडे मर्सिडीज आहे, मी खूप फॅन आहे. आणि भारतामध्ये मर्सिडीज कार असणं ही खूप मोठी प्रतिष्ठा आहे आणि ती जर्मनीवरनं येतं. ते आपल्या प्रेक्षकांना माहिती पाहिजे. आता भारतामध्ये मर्सिडीज अफोर्ड करणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढलेली आहे. परंतु मेकॅनिकल इंडस्ट्री जी आहे, मशिनरी, म्हणजे मला माहिती आहे की अगदी सेकंड हँड प्रिंटिंग मशीनसुद्धा चांगल्या प्रकारे वापरल्यानंतर भारतात आयात करून त्या वापरल्या जातात. कापड बनवण्यासाठी ज्या लूम्स लागतात त्या 10-20 वर्ष वापरलेल्या जर्मन मेड असलेल्या त्या भारतात आल्या, किंवा प्रिंटिंग प्रेस असेल. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत की मशीनिंग जी आहे, मशीन इंडस्ट्री ही फार मोठी आहे आणि तिथं 2-3 मोठे फेअर भरतात, प्रदर्शन भरतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा, कारण मेकॅनिकल इंडस्ट्री किंवा ही ॲटोमोबाईल इंडस्ट्री ही खरं तर जर्मनची मोठी ओळख आहे. बरोबर आहे सर, तुम्ही बरोबर पॉईंट्सला टच केलं आहे. ह्याच्यामध्ये सर आणखीन एक त्याचा एक साईड आहे जो मी बिफोर आय फॉरगेट. ओके. आता एखाद्या स्ट्रीटवरती लाईट्स आहेत, बल्ब लावलेले आहेत, बरं. 2 वर्ष चाललेत, 2 वर्षानंतर ते बदलायला पाहिजेत. हो. पण ते चालू आहेत ना, कुठला एक सुद्धा बल्ब गेलेला नाही, तरी जसं 2 वर्षानंतर ते बल्ब काढून टाकतात जर्मनमध्ये. हां, आणि ते बरोबर बल्ब लावतात. आता सर बघा, लाँग टर्मचा विचार करा. आपण एखादा स्क्रू निघाला, काय करतो सर? चमचा घे, काहीतरी घे, स्क्रू ड्रायव्हर शोधत नाही किंवा मिळतच नाही आपल्याला, बसवतो. तो परत निघाला, त्याच्यानंतर ते होल मोठं होतं, अल्टिमेटली इट्स ब्रोकन. बरोबर. आता ते स्ट्रीटवरचे लाईट जे आहेत ते बल्ब काढणं. आता समजा एखादा अनफॉर्च्युनेटली एखादा बल्बचं लाईफ 2-6 महिन्यात गेला, त्याला बदलायचा सर खर्च एवढा आहे, कारण ती क्रेन घेऊन जाणं आणि ते सगळं करणं. ओके. सर हा मेंटेनन्स हा प्रकार आहे ना जर्मनीमध्ये इतका सिस्टमॅटिक वेने केला जातो. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय 20 वर्षानंतर मशीन आली, पण त्याचा मेंटेनन्स प्रत्येक वर्षी केला, इतक्या चांगल्या पद्धतीने केला की त्याला प्रॉब्लेमच काय येणार नाही. सर आपल्या इथं ब्रेकडाऊन झाल्यानंतर कार म्हणतात की अरे ते करायला पाहिजे होतं. मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे आपल्याला. मेंटेनन्सचा प्रॉब्लेम. आता कमिंग बॅक टू द तुमचं ओरिजिनल क्वेश्चन, सगळे बिझनेसेस जे जर्मनीमध्ये चालले हे फॅमिली ओन बिझनेसेस. एक्झाम्पल सर, हॉपमॅन म्हणून एक कंपनी आहे, त्याचे स्क्रू अँकर्स इतके फेमस आहेत, ते इतके फेमस आहे, त्यांनी सर 1930s कॅटलॉग काढलं, एवढ्या लेंथचा, एवढ्या हेडचा, एवढ्या स्क्रूचा, जर का स्क्रू अँकर घ्यायचा असेल तर त्याचा कोड हाय. आपण सर प्रत्येक गोष्टीचं डिस्क्रिप्शन देत बसलो तर किती एनर्जी जाते हे आपल्याला आता सॅपमुळं किंवा बऱ्याचशा ॲडव्हान्स सॉफ्टवेअर्स आणि टेक्नॉलॉजी किंवा सप्लाय चेन आणि या गोष्टीमुळं कळतं आहे, लॉजिस्टिकमुळं कळतं, ॲडव्हान्स टेक्निकमुळं. पण त्यावेळी सर चालू झालं. त्याच्यामुळं जर्मन इंडस्ट्री जे हार्डकोर जी फॅमिली ओन बिझनेसेसनं चालू झाले, मग ते बॉश असेल, मर्सिडीज असेल, डेमलर असेल, ह्या अशा चालू झाल्या जेन्युइन इन्व्हेन्शन्स. ओके. आणि ते टेकिंग इट टू द एव्हरी टाईम इट्स सपोज टू बी ऑन अ नेक्स्ट हाईट. आणि त्याच्यामुळं सर काय झालं की त्यांचे फंडामेंटल्स एवढे क्लिअर आहेत आणि एवढे एथिकल आहेत की तिथं ह्या मटेरियलचा यूज केल्यामुळं एवढी कॉस्ट सेव्ह होते. हा प्रकार नाही सर. अच्छा. म्हणजे ते मटेरियल त्या ठिकाणी रिप्लेस करून दुसरे कुठलं तरी मटेरियल घालायचं असेल, कॉस्ट कटिंग नाही, कॉस्ट कटिंग, गिव्हिंग बेस्ट ऑफ द बेस्ट. बेस्ट ऑफ द बेस्ट. इफ यू कॅनॉट अफोर्ड इट, लिव्ह इट. मग त्यामुळं कसं होतं सर, ही इन्व्हेन्शनला बूस्ट देतं. येस. पण जेन्युइन आहे की बाबा हे मटेरियल रिप्लेस केलं तर कॉस्ट सेव्ह होते, पण त्याच्यासाठी स्टडी लागणार ना, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट 10 वर्ष घालवतील ते, आणि त्याच्यानंतर ते मटेरियल रिप्लेस करते. बरेच R&Dचे प्रोजेक्ट्स आहेत तिथं, रिसर्च टेक्नॉलॉजीवर खूप करतात. भारतामध्ये R&Dवर खर्चच केला जात नाही, डुप्लिकेशनवर खूप काम चालतं आपल्याकडं. R&Dवर म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये तर रिसर्च इन्स्टिट्यूट नाहीच आहेत, पण इतर सुद्धा नाही आहेत आणि काही सरकारने बनवलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही शेतीचा विषय जर घेतला तर ते केलं, पण तिथं त्या दर्जाचे सायंटिस्ट म्हणा, रिसर्च करणारे लोकच अवेलेबल नाही. जर्मनी जी जगातली 3री इकॉनॉमी आज, म्हणजे अमेरिका 1 नंबरला आहे, चायना 2 नंबरला आणि 3 नंबरला जर्मनी, आणि जपान आणि भारत 4थ्या नंबरला आहे. आता
जर विचार केला तर जर्मनीची मुख्यतः इकॉनॉमी जी आहे ती कशावर चालते, अर्थकारण कसं चालतं जर्मनीचं? सर बरोबर आहे. ह्यामध्ये सर एक गोष्ट मला सांगायला आवडेल, की जर का आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये बोललो, तर जे आपण म्हणत होतो फॅमिली ओन बिझनेस आहे, ते रिसर्चमध्ये एवढं पर्सेंटेजेस टाकतात अमाऊंट. मग ते नॉट की फक्त प्रायव्हेट, पब्लिक ऑर्गनायझेशनसुद्धा, युनिव्हर्सिटीसुद्धा. सर माझं सर स्वतःचं एक्झाम्पल देतो. मी ज्यावेळी पोस्ट डॉक्टर करत होतो, मी ज्यावेळी टीचिंग करत होतो, सगळं करत, मला सर कितीही असतील लेक्चरची आवर्स असतील 20% सर माझं. फक्त एक लेक्चर मी आठवड्यातून घ्यायचो, उरलेला मी 80% टाईम माझा रिसर्च अँड डेव्हलपमेंटला जात होतो. सर मग का नाही होणार रिसर्च, किंवा का नाही त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट होणार टेक्नॉलॉजीमध्ये? मला सर PhDला ज्यावेळी मिळालं त्यावेळी माझ्यासाठी सर 2.5 CR माझ्यासाठी डेडिकेटेड 3 वर्षासाठी अरे होतं. बापरे, 3 वर्ष सर माझी PhD केली. इन्व्हेस्टमेंट करतात. इन्व्हेस्टमेंट सर बघा ना, मला जर का 2.5 कोटी मला इथं दिलं आणि सांगितलं की मला तुम्ही PhD करा, तर सर मी डेफिनेटली करेन. मी सर इटलीपासून ते सगळे युरोपचे देश फिरून काढले सर अरे त्या बापरे. कॉन्फरन्सच्या माध्यमातून. कुठले कुठले युरोपचे देश फिरलाय तुम्ही? सर मोर दॅन 15 कंट्रीज मी फिरलो अरे सर वा. कॉन्फरन्सच्या याच्या माध्यमातून. Very पण nice. कमिंग बॅक टू तुमचा सर ओरिजिनल क्वेश्चन जो खूप चांगला आहे, की रिसर्च अँड डेव्हलपमेंट सर अनटिल अँड अनलेस यू इन्व्हेस्ट, हाऊ यू कॅन एक्सपेक्ट टू गेट समथिंग बॅक आउट ऑफ इट. बरोबर आहे. तुम्हाला जर का काही इन्व्हेस्टमेंटच नाही करत सर, आता तुम्ही स्किलचा पार्ट काढला, मला आय डोंट हॅव एनिथिंग अगेन्स्ट इट, पण मला सर जे स्किल म्हणतात ना, तिथे कुठंतरी एक जाऊन थांबायला पाहिजे. कारण जर का आपण सर का स्किलवाले लोकच तयार केले तर मग इन्व्हेन्शन कोण करणार सर? बरोबर. नवीन थिंकिंग आहे आता. म्हणजे SAPचा सगळ्यात जास्त युजर आणि डेव्हलपमेंट सर इथं झाली, इंडियात झाली. पण इन्व्हेन्शन सर कुठं झालं? जर्मनीमध्ये. हायडलबर्गमध्ये सर रॉबर्ट बॉश जे नोबेल प्राईज फर्टिलायझर रिॲक्शनला जे मिळालेत, त्यांच्या विलामध्ये सर मी माझी PhD केली. अरे वा. त्याचे जे ओनर होते ज्या ट्रस्टचे, ते होते क्लाउस चिरा. हो. आणि ही इज वन ऑफ द 8 जे मेंबर जे इन्व्हेन्शन केलं SAPचं, तर ते होते. आता त्यांनी इन्व्हेन्शन तिथं केलं, पण सगळ्यात जास्त युजर आपले. म्हणजे आपण युजर म्हणून थांबायचा की इन्व्हेन्शन करायचा, हा एक कुठंतरी कॉल घ्यावा लागेल. स्किल एक लिमिटपर्यंत जायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये इतका पैसा इन्व्हेस्ट करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या 10, 15, 20 वर्षानंतर आउटकम मिळेल. आणि ते आउटकम एक वेगळ्या लेवलचं असेल. आपण सर इन्व्हेन्शन इथं करून जगात पाठवलं पाहिजे, ना की जग इन्व्हेन्शन करणार आणि युजर म्हणून आपण असेल. नाही, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आता आपण शेवटाकडे चाललेलो आहे आणि आपल्या शेवटच्या सेगमेंटमध्ये तुम्ही तिथं आता शिक्षणाबद्दल सगळ्यांना ज्ञान दिलं. म्हणजे तिथं कसं एज्युकेशन घ्यावं, विजा प्रोसेस आहे, सगळी जी प्रोसेस आहे युनिव्हर्सिटीची ती तुम्ही मार्गदर्शन करताच. आता प्रश्न असा आहे की तिथं गेल्यानंतर कुठल्या क्षेत्रामध्ये जॉबच्या संधीज आहेत? कारण आमच्याकडं तर चर्चा चालूच आहे आणि आम्ही सातत्याने सांगतो की जर्मनीमध्ये चांगल्या जॉब्सच्या संधी आहेत. कुठल्या क्षेत्रामध्ये त्या जॉबच्या संधी आहेत? म्हणजे इंडस्ट्रीयलमध्ये आहे, ॲटोमोबाईलमध्ये आहे, फार्मास्युटिकलमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये. मला असं कळतं की तिथं फक्त 10% लोक शेती करतात. शेतीचं करण्याचं प्रमाण कमी आहे. आपल्याकडे जवळपास 60% लोक हे शेतीवर अवलंबून आहे. नेमकं आता तिथं शेवटच्या सेगमेंटमध्ये आम्हाला एवढंच मार्गदर्शन करा की बा तिथं जर जॉबसाठी जायचं असेल तर कुठल्या क्षेत्रात जॉब्स अवेलेबल आहे, जावं का नाही जावं? सर मी तरी हायली रिकमेंड करेन की प्रत्येकानं जर्मनीचा विचार करावा. आणि मास्टर डिग्रीसाठी विचार करणं म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक तुम्ही चांगल्या राईट डायरेक्शननं फूट करतायत. फॉर एक्झाम्पल आता चान्सलर इंडियाच्या व्हिजिटवरती आहेत, अच्छा. मर्स, किंवा आपले काय जे नाव आहे चान्सलरचं? मर्स, मर्स, हेअर मर्स. त्याच्यानंतर जे आपल्या आपले प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की तिथं चान्सलर हा राष्ट्रप्रमुख असतो. हो. आपण जसं राष्ट्रपती म्हणतो तसं चान्सलर हा त्याचा राष्ट्रप्रमुख असतो. त्याचं स्वतःचं एक मंत्रिमंडळ असतं. तिथं पार्लिमेंट असतं आपल्याकडे जसा लोकसभा किंवा खासदार असतात तसंच आहे तिथं. फक्त तिथल्या प्रेसिडेंटच्या पदावरचा माणसाला चान्सलर म्हटलं जातं. हां. आणि सेकंड आहे सर ते ब्रँड अम्बॅसेडर जे जर्मनीचे इंडियामधले आहेत, ते फिलिप्स एकरमान आहेत. हो. हे दोन्ही पर्सन इतके प्रोॲक्टिव्ह आहे इंडियाशी रिलेटेड. हो. म्हणजे इमिग्रेशनचा जो इश्यू आपण जगात सगळीकडे बघतोय, म्हणजे ऑस्ट्रेलियापासून US पासून सगळीकडे जो बघतो, तो इतका कमी आहे की ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ द इंडियन्स हे जे आहे ना, हे खूप चांगलं आहे. ओके. आणि तुम्ही जसं म्हटला ऑटोमोबाईल हा सेक्टर इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ओके. EVचा आता जे सेक्टर चालू आहे, म्हणजे IC इंजिन नाही, EV म्हणजे बस खूप सर चांगला प्रोग्रेस चालू आहे. मग बॅटरी आहे, हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स इज द फोर्थ कमिंग थिंग बरोबर. इन इंडिया, इन जर्मनी. आता काय होतं सर की इम्पॉर्टंट थिंग आहे की तुम्ही तुमचं
आवड निर्माण करणं आणि आवड करून त्याच्याप्रमाणे तुमचा करिअर डेव्हलप करणं. जे चांगले स्टुडंट्स असतात सर, त्यांनी जरी आता IC इंजिन जे खूप कमी जातं आहे, त्यांनी जर EVवरती फोकस केला, म्हणजे बॅटरी हा जो ट्रिकी पॉईंट आहे तो तसं काही एक्सप्लोअर केला, तर तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. EV म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल. आणि आता हायली इंटरडिसिप्लिनरी फील्ड लाईक रोबोटिक्स, हायली इंटरडिसिप्लिनरी, म्हणजे ह्या फील्डसाठी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स ओके. ह्या सगळ्या फील्डचं नॉलेज पाहिजे. ओके. आणि ते जर का तुमच्याकडे असेल किंवा त्यामध्ये जर का तुम्ही मास्टर्स डिग्री प्रोग्राम केला, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ओपन झाल्या. म्हणजे आपण आता ऑटोमोबाईल ऑलवेज म्हणतो, पण त्याच्यावर सर हेल्थ सेक्टर, आता जर्मनीमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट होणारा हेल्थ सेक्टर, मग त्यात रोबोटिक सर्जरी असली, इम्प्लांट असेल, सगळं सर येतं. ते सगळ्या इतक्या इंटरकनेक्टेड आहेत ना फील्ड, तर खूपच. आणि एरोस्पेस इज अनदर फील्ड जी की आता खूप बूममध्ये आहे. आणि सर ह्या सगळ्या फील्डमध्ये जर का तुम्ही चांगल्या डेडिकेशननं काम केलं आणि डेडिकेशननं जर काय ह्याच्या गोष्टीमध्ये चांगल्या टॉपिकला घेऊन चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये केला, तर डेफिनेटली तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत. ओके. आणि जर्मनीमध्ये तरी अगदीच जास्त सर ॲक्सेप्टेबिलिटी आहे. आपण या ठिकाणी डॉक्टर संदीप पाटील यांना खास जर्मनीवर चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. जर्मनीच्या शिक्षणाबाबतीत त्यांनी आपल्याला खूप माहिती दिली. तिथलं कल्चर, तिथलं रिलिजन आणि तिथली एकूण परिस्थिती आणि जर्मन लोकांचा एकूण भारतीयांबरोबरचा व्यवहार. आणि नवीन माहिती माझ्यासाठी ही होती की जर्मन लोक इंग्लिशला हेट करतात. त्यांनी ती माझा जो शंका होती ती दूर केली. नुसतं तुम्हाला इंग्लिश जरी येत असलं तरी तुम्ही जर्मनीला जाऊ शकता, तिथं गेल्यानंतर जर्मन बोलू शकता. मला संदीपजी, आपण या ठिकाणी आला, मला आनंद वाटला. तुम्ही जर्मनीबद्दल एवढी सारी माहिती दिली, पण आभार मानत असताना तुम्ही जर्मनीमध्ये काही बोलावं अशी माझी इच्छा आहे. तर आपण समारोप करूया. मला शेवटाला सर, मला खरं म्हणजे तुमचं फार कौतुक आणि मला खूप अभिमान आहे की या पॉडकास्टचा मला पार्ट होता आलं. मी जर्मनमध्ये बोलतो. फिलन डांक फॉर द इनन झायट आणि आलस गुट आन आलं. ओके. त्यांनी आपले आभार मानले जर्मनीमध्ये. जर्मनी ही एक ज्ञान भाषा आहे, आपल्याला ती यायला पाहिजे आणि भाषेच्या वादात पडण्यापेक्षा अनेक भाषा शिकल्या पाहिजे असं डॉक्टर संदीप पाटलांचं म्हणणं आहे. अनेक गोष्टी आपण बोलू शकतो, नवीन नवीन पाहुणे आपण बोलवतोय. मला मराठा समाजाला विनंती करायची आहे की जग बदललेलं आहे. 91च्या जागतिकीकरणाने जगभर संधी निर्माण झाल्यात, शिक्षणाच्या, नोकरीच्या, उद्योगाच्या, व्यवसायाच्या. तर भाषा ही काही मर्यादा असू शकत नाही, देश ही काही मर्यादा असू शकत नाही. म्हणून आपण ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अंतर्गत एक महाराष्ट्रामध्ये चळवळ चालवतो. त्या चळवळी अंतर्गत आपण आत्तापर्यंत दुबईवरनं अभिजित देशमुखांना बोलवलं होतं, ऑस्ट्रेलियावरनं प्रशांत राळेंना बोलवलं होतं, जापानवरनं अपेक्षा ताडगेंना बोलवलं होतं आणि जर्मनीमधनं आता डॉक्टर संदीप पाटील आले होते. असेच वेगवेगळ्या देशातले सुद्धा पाहुणे आपण बोलवून तुम्हाला वेगवेगळ्या देशातल्या नोकरी, उद्योग, व्यवसाय याच्याबरोबर शिक्षणाच्या संधीचं ज्ञान मिळावं याच्यासाठी आम्ही या पॉडकास्टमधनं प्रयत्न करत असतो. संदीपजी नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय.